बोलणार नव्हतो कारण मला आज मुंबईला निघायचं आणि खूप मोठा कार्यक्रम हो नाही होईपर्यंत त्यांनी माझं नाव जाहीर केलं मला आज खरं तर विद्यार्थी सेनेचा खूप खूप आभार मानायचे की तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतलात महेश, तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतलात. जेव्हापासून मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझे एकच स्वप्न होतं की आपण प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचू. ते तुम्ही माझं स्वप्न साकार करताय. मी जे वर्धापन दिनाच्या दिवशी बोललो की मी तुमच्यामुळे, तुम्ही माझ्यामुळे नाही आहात, हे मला वाटतं की तुम्ही कुठेतरी साकार करताय, हे मला खूप बरं वाटतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थिनींशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप लहान आहेत, पण मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलो आहे. कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावे, त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या, किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर ते सुरक्षित असावे. काहीही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोहोचलं पाहिजे, तर आम्ही आहोत. हेच सांगायला मी तुम्हाला आज आलोय, कारण मला माहिती आहे ती भीती काय असते. कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे, की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं, मुलीला काय झालं तर पुढे काय, उशिरा फोन आला तर पुढे काय. आणि माझं म्हणणं आहे की महेशजी तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपण जे तुम्ही पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे. हे राज्य असं नाही की मुलींवर हात टाकू शकतो आपण. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल, महाविद्यालयात पाठवत असाल, आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आणि कधीही आम्ही तुमच्या संपर्कात असू, मी तुम्हाला वचन देतो आणि मी थांबवतो, कारण मला पुढे मुंबईला निघायचं आहे. पण मी खरंच पालकांशी बोलायला आलो आहे की तुम्ही शाळेत पाठवायला किंवा महाविद्यालयात पाठवायला मुला मुलींना घाबरू नका, आम्ही आहोत. एवढंच मी तुम्हाला एक वचन द्यायला आलो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.